मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे या पती पत्नीने अनेक मराठी चित्रपट गाजवले आहेत। उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांचा प्रेमविवाह झाला होता। प्रकाश भेंडे मराठी चित्रपटात अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत दिसून आले होते। भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलत का, प्रेमासाठी वाटेल ते, नाते जडले दोन जीवांचे अशा चित्रपटातून त्यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे। उमा भेंडे यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी 70च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले। मराठी सोबत त्यांनी हिंदी आणि तेलुगू भाषेतही काम केलं। आम्ही जातो आमच्या गावा, भालू, शेवटचा मालुसरा, मधुचंद्र, चटक चांदणी, आपण यांना पाहिलत का, प्रेमासाठी वाटेल ते, आई थोर तुझे उपकार अशा गाजलेल्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। उमा भेंडे यांचे 2017 साली निधन झाले, तर यावर्षी 28 एप्रिलला प्रकाश भेंडे यांचे निधन झाले। हे दिग्गज कलाकार सध्या आपल्यात नसले तरी त्यांची दोन्ही मुले आणि सुना त्यांचा वारसा जपत आहेत। प्रसाद आणि प्रसन्न हे त्यांचे मुलगेच नाही तर दोघांच्या पत्नीही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत। उमा आणि प्रकाश भेंडे यांच्या थोरल्या मुलाचे नाव प्रसाद भेंडे आहे। प्रसाद हा मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचा सर्वात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे। दुनियादारी या सिनेमामुळे प्रसाद प्रसिद्धीच्या झोतात आला। पहिल्या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून प्रसादने अनेक पुरस्कार आपल्या नावी केले। दुनियादारी नंतर मितवा, लोकमान्य, प्यारवाली लव्ह स्टोरी, वेलकम जिंदगी, मला काहीच प्रॉब्लेम नाही, घरात गणपती अशा बड्या सिनेमांसाठी त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे। लोकमान्य या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार मिळाला आहे। आगामी प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी सुद्धा प्रसादने केली आहे। प्रसादची पत्नी श्वेता महाडिक ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे। श्वेताने सुजाता, बालिका वधू, श्रीनगर स्वाभिमान, कृष्णदासी, कुड्डन तुमसे ना हो पाएगा या हिंदी मालिकांमध्ये काम केले। 2015 साली आलेल्या लोकमान्य या गाजलेल्या मराठी सिनेमात तिने लोकमान्य टिळक यांच्या पत्नी सत्यभामाबाईंची भूमिका साकारली होती। तसेच ती चित्रकारही आहे। स्वतः प्रकाश भेंडे अभिनयाबरोबर चित्रकारही होते। तीच कला सध्या त्यांची सून श्वेता जोपासत आहे। श्वेता उत्तम चित्रकार आहेच, शिवाय विविध कलाकुसर करण्याचा तिला छंद आहे। उमा आणि प्रकाश यांच्या दुसऱ्या मुलाबद्दल बोलायचे तर त्याचे नाव प्रसन्न भेंडे आहे। हा मनोरंजन क्षेत्रात एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत आहे। तसेच त्याची पत्नी किमया भेंडे सुद्धा या क्षेत्रात कार्यरत आहे। प्रसन्न आणि किमया हे दोघेही रॉजर दॅट प्रोडक्शन ही निर्मिती संस्था सांभाळत आहेत। या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कोको कोला, टाटा, विवो, उबर, हिमालया अशा अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींची निर्मिती केली आहे। अशा प्रकारे उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांच्या कलेचा समृद्ध वारसा त्यांची दोन्ही मुलगे आणि सुना पुढे चालवत आहेत।